आम्ही 99% विषयांवर जे वॉकआउट असतील, जी आंदोलन असतील किंवा जे संविधानासाठी लढत आहोत, जे अदानीकरणाच्या विरोधात लढत आहोत, ह्याच्या सोबतच आम्ही पूर्ण आहोत. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्वाचा आहे. कोणी कमी लेखण्याचं कारण नाही. जागा तुम्ही घेत असाल कुठच्याही व्यक्तीच्या नावाबद्दल आम्ही चर्चा करतच नाहीये. आणि पवार साहेबांबद्दल सगळ्यांमध्ये मनामध्ये खरोखर आदर आहेच. पण पक्षाची भूमिका, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. मी माझ्या पक्षाचं हित बघणार. आणि नुसतं हित नाही तर MVA मध्ये जो प्रिन्सिपल ठरला होता, आपल्याला आठवत असेल 2020 साली शिवसेनेला एक जागा अधिकची मिळणार होती. आमचा गटही झाला असता राज्यसभेत, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला जी एक विनंती आली त्याचमुळे आम्ही फौजियाजींना ही दुसरी सीट दिली होती 2020 साली. 2022 साली आमचा जो दुसरा उमेदवार होता, आमचे जे संजय पवार जे होते ते पराभूत झाले. आणि मग 24 साली काँग्रेस एक गेले. आता निवडणुका झाल्यानंतर न्यूमेरिकल स्ट्रेंथ जर बघितली तर नंबर 1 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, नंबर 2 वर काँग्रेस आहे, नंबर 3 वर राष्ट्रवादी आहे. ह्या न्यूमेरिकल स्ट्रेंथच्या प्रमाणे आणि जी काही MVA महाविकास आघाडी जर अजून असेल तर त्या ह्याच्याप्रमाणे आणि इंडिया आघाडी आम्ही जी लढत आहोत, काँग्रेस आणि आम्ही सोबत तिथे लढत आहोत. मग देशाचं अदानीकरण जे चालू आहे, धारावी विकण्याचा प्रयत्न जे चालू आहे, त्याच्या विरुद्ध जे आम्ही लढत आहोत एकत्र, त्याच्यात जर पाहिलं तर शिवसेनेचा दावा हा पहिला आहे. आता मोठी नावं जर चर्चेत आली तर मग ह्यावेळी आमची संधी जाईल, पुढच्या वेळी काँग्रेस कोणतरी आणेल त्या टर्न प्रमाणे, रोटेशन प्रमाणे, मग पुढच्या वेळीची देखील रोटेशन ही काँग्रेस मागेल. तर आमचं म्हणणं हे कुठेही न बिघडवता आमच्या ज्या 2 सीट्स आहेत, तुम्ही मला सांगा गेल्या 6 वर्षांचा जर ट्रॅक रेकॉर्ड आमच्या दोन्ही खासदारांचा, मी आता दोन्ही खासदारांची नावं पण नाही घेत, खासदार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, हे जर दोन्ही पाहिले तर त्यांचा अटेंडन्स पाहिला, त्यांची भाषणं पाहिली, त्यांची आंदोलनं पाहिली, तर कुठेही राहुल गांधी जे बोलत आहेत कुठेही त्याच्यात अंतर नाहीये. आम्ही 99% विषयांवर जे वॉकआउट असतील, जी आंदोलन असतील किंवा जे संविधानासाठी लढत आहोत, जे अदानीकरणाच्या विरोधात लढत आहोत, ह्याच्या सोबतच आम्ही पूर्ण आहोत. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्वाचा आहे. कोणी कमी लेखण्याचं कारण नाही. जागा तुम्ही घेत असाल तर इतर 2 पक्षांना काय मिळणार असेल नाही, पण आमची साथ सोबत आहेच ना तिथे साथ सोबत. आणि जेवढी साथ सोबत तुम्ही दोन्ही आमच्या खासदारांचं अटेंडन्स बघा, काढा ना रेकॉर्ड तुम्ही, तिथे आमचे जे भाषण ती बघा.